कल्पना करा, आजपासून नेमके 30 दिवसांनी तुम्ही सकाळी आरशात स्वतःकडे पाहता आणि तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळी व्यक्ती दिसते. जास्त आत्मविश्वास, जास्त शिस्त, जास्त शांतता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दल अभिमान. आता प्रश्न असा आहे, हे खरं शक्य आहे का? तर उत्तर आहे हो, पण एका अटीवर. तुम्ही तुमचं नशीब बदलण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या सवयी बदला. कारण आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींनी बदलतं. आज आपण अशा 10 सवयी जाणून घेणार आहोत, ज्या तुम्ही पुढील 30 दिवस सातत्याने केल्या तर तुमच्या विचारांमध्ये, व्यक्तिमत्वात आणि आयुष्यात मोठा बदल जाणवू शकतो. चला पहिल्या सवयीपासून सुरुवात करूया. सवय क्रमांक 1. दिवसाची सुरुवात मोबाईलने नाही तर स्वतःने करा. सकाळी डोळे उघडताच पहिली गोष्ट तुम्ही काय करता? बहुतेक लोकांचं उत्तर असेल मोबाईल पाहतो. नोटिफिकेशन, सोशल मीडिया, मेसेज, रील्स आणि नकळत तुमचा मेंदू दिवसाच्या पहिल्याच मिनिटाला इतरांच्या आयुष्यात गुंततो. याऐवजी उठल्यावर पहिले 30 मिनिटे स्वतःसाठी ठेवा. खोल श्वास घ्या, पाणी प्या, आजचा दिवस कसा घालवायचा याचा विचार करा. सकाळचा हा शांत वेळ संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतो. लक्षात ठेवा, ज्याने सकाळ जिंकली त्याने अर्धा दिवस जिंकला. सवय क्रमांक 2. दररोज किमान 30 मिनिटे स्वतःच्या विकासासाठी द्या. जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये एक समान गोष्ट असते. ते रोज काहीतरी नवीन शिकतात. एक पुस्तक, एक पॉडकास्ट, एक नवीन कौशल्य किंवा एखादा चांगला विचार. स्वतःवर केलेली गुंतवणूक ही आयुष्यातील सर्वात फायदेशीर गुंतवणूक असते. कारण पैसा हरवू शकतो, पण ज्ञान कधीच हरवत नाही. आज फक्त 30 मिनिटांनी सुरुवात करा. एका वर्षानंतर तुमच्यातील बदल तुम्हालाच आश्चर्यचकित करेल. सवय क्रमांक 3. प्रत्येक दिवसासाठी एक स्पष्ट ध्येय ठरवा. अनेक लोक दिवसभर खूप व्यस्त असतात, पण दिवसाच्या शेवटी त्यांना वाटतं, आज मी नेमकं काय केलं? याचं कारण दिशा नसलेली मेहनत. दर सकाळी स्वतःला एक प्रश्न विचारा. आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? आणि ती पूर्ण होईपर्यंत लक्ष विचलित होऊ देऊ नका. लहान ध्येये दररोज पूर्ण झाली की मोठी स्वप्नही एक दिवस वास्तव बनतात. कारण यश अचानक मिळत नाही, ते रोजच्या छोट्या विजयांनी तयार होतं. आज आपण 3 सवयी जाणून घेतल्या. कदाचित त्या साध्या वाटतील, पण आयुष्य बदलणाऱ्या बहुतेक सवयी सुरुवातीला साध्याच वाटतात. बहुतेक लोक त्या जाणून घेतात, पण कमी लोक त्या प्रत्यक्षात जगतात. आणि पुढील सवयीमध्ये आपण अशा गोष्टी पाहणार आहोत, ज्या तुमची मानसिक ताकद, शिस्त आणि व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलू शकतात. सवय क्रमांक 4. दररोज शरीराची काळजी घ्या. एक सत्य कधीही विसरू नका. थकलेलं शरीर मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाही. आपण अनेकदा पैसा कमावण्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर आरोग्य परत मिळवण्यासाठी पैसा खर्च करतो. हे चक्र जितक्या लवकर समजेल तितक्या लवकर आयुष्य बदलायला सुरुवात होईल. दररोज किमान 30 मिनिटे चालणं, थोडासा व्यायाम किंवा योग इतकं जरी केलं तरी तुमच्या शरीरातच नाही तर विचार करण्याच्या पद्धतीतही बदल होऊ लागेल. कारण निरोगी शरीरातच मजबूत मन तयार होतं. सवय क्रमांक 5. नकारात्मक लोकांपासून योग्य अंतर ठेवा. कल्पना करा, तुम्ही रोज एका अशा व्यक्तीसोबत राहता जी प्रत्येक गोष्टीत समस्या शोधते, तुमच्या स्वप्नावर हसते, तुमच्या प्रयत्नांना कमी लेखते आणि प्रत्येक वेळी म्हणते, हे तुझ्याकडून होणार नाही. सुरुवातीला तुम्ही दुर्लक्ष कराल, पण हळूहळू ते शब्द तुमच्या मनात घर करू लागतील. म्हणून तुमच्या आयुष्यात कोणाला स्थान द्यायचं हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. अशा लोकांबरोबर जास्त वेळ घालवा, जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात, जे तुमच्या यशावर आनंदी होतात आणि चूक झाली तर प्रामाणिकपणे मार्गदर्शन करतात. लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूची माणसं तुमच्या भविष्यावर मोठा प्रभाव टाकतात. सवय क्रमांक 6. दिवसाच्या शेवटी स्वतःचं आत्मपरीक्षण करा. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे स्वतःसाठी काढा. स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी काय चांगलं केलं? आज माझ्याकडून कोणती चूक झाली? उद्या मी काय अधिक चांगलं करू शकते? हे 3 प्रश्न हळूहळू तुमचा विचार बदलतील. कारण जे लोक स्वतःच्या चुका स्वीकारतात तेच लोक सर्वात वेगाने पुढे जातात. दुसऱ्यांना दोष देणं सोपं असतं, पण स्वतःमध्ये सुधारणा करणं हीच खरी प्रगती असते. मित्रांनो, या 6 सवयी जर तुम्ही पुढील 30 दिवस प्रामाणिकपणे पाळल्या तर बदल फक्त तुमच्या दिनचर्येत दिसणार नाही, तो तुमच्या आत्मविश्वासात, तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या निर्णयांमध्येही दिसू लागेल. कारण आयुष्य बदलण्यासाठी चमत्काराची गरज नसते, योग्य सवयींची गरज असते. अजून 4 सवयी बाकी आहेत, ज्या तुमची मानसिक ताकद, शिस्त आणि व्यक्तिमत्व अशा पातळीवर घेऊन जातील जिथे तुमचं जुनं आयुष्य आणि नवीन आयुष्य यामध्ये स्पष्ट फरक दिसू लागेल. फक्त 30 दिवस या 10 सवयी लावा. तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं.
सवय क्रमांक 7. दररोज कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावा. आपल्या आयुष्यात काय नाही याचा विचार करण्यात आपण इतके व्यस्त असतो की आपल्याकडे आधीच काय आहे हे विसरून जातो. प्रत्येक सकाळी किंवा रात्री फक्त 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही मनापासून आभारी आहात. तुमचं कुटुंब, तुमचं आरोग्य, तुमची शिकण्याची संधी किंवा फक्त आणखी एक नवीन दिवस. ही छोटी सवय हळूहळू तुमच्या मनातील तक्रारी कमी करेल आणि समाधानाची भावना वाढवेल. लक्षात ठेवा, कृतज्ञ मन अधिक शांत, अधिक सकारात्मक आणि अधिक मजबूत असतं. सवय क्रमांक 8. वेळेचा आदर करायला शिका. पैसा हरवला तर पुन्हा मिळवता येतो, पण वेळ एकदा निघून गेली तर ती परत कधीच येत नाही. स्वतःला विचारा, दररोज किती वेळ मोबाईलवर निरर्थक स्क्रोलिंगमध्ये किंवा टाळाटाळ करण्यात जातो. जर तुम्ही दररोज फक्त 1 तास वाचवला तर एका वर्षात शेकडो तास तुमच्या स्वप्नांसाठी वापरू शकता. यशस्वी लोकांकडे जास्त वेळ नसतो, ते त्यांच्या वेळेचा अधिक चांगला वापर करतात. सवय क्रमांक 9. स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. दिवसभरात तुम्ही सर्वाधिक कोणाशी बोलता? उत्तर आहे स्वतःशी. जर तुम्ही सतत स्वतःलाच म्हणत राहिलात, माझ्याकडून होणार नाही, मी पुरेसा चांगला नाही, मी नेहमी अपयशी ठरतो, तर हळूहळू तुमचा मेंदूही त्यावर विश्वास ठेवू लागतो. पण जर तुम्ही स्वतःला दररोज आठवण करून दिली, मी शिकत आहे, मी दररोज थोडा चांगला होत आहे, मी प्रयत्न करत राहीन, तर तुमचा आत्मविश्वास मजबूत होऊ लागतो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची दिशा अनेकदा तुमच्या स्वतःशी केलेल्या संवादावर ठरते. आज आपण 9 सवयी पूर्ण केल्या, आता फक्त एकच सवय बाकी आहे. पण ती अशी सवय आहे जी या सर्व सवयींना टिकवून ठेवण्याची ताकद देते. कारण अनेक लोक सुरुवात करतात, पण खूप कमी लोक शेवटपर्यंत सातत्य ठेवतात. सवय क्रमांक 10. सातत्य कधीही सोडू नका. मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओमधील ही सर्वात महत्त्वाची सवय आहे. कारण जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले जे प्रेरणा मिळाल्यावर सुरुवात करतात, पण काही दिवसांनी थांबतात, आणि दुसरे ज्यांना रोज प्रेरणा मिळत नाही तरीही ते त्यांची सवयी सुरू ठेवतात. यश या दुसऱ्या लोकांकडे जातं. लक्षात ठेवा, प्रेरणा तुम्हाला सुरुवात करून देते, पण सातत्य तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातं. समजा तुम्ही दररोज फक्त 1% सुधारणा केली. पहिल्या दिवशी कदाचित काहीच फरक जाणवणार नाही, 7 दिवसांनी फारसा बदल दिसणार नाही, पण 30 दिवसांनी तुमचा विचार बदललेला असेल, तुमची शिस्त वाढलेली असेल, तुमचा आत्मविश्वास मजबूत झालेला असेल, आणि काही महिन्यांनी लोक तुम्हाला विचारतील, तुझ्यात इतका बदल कसा झाला? त्यांना एकच उत्तर द्या, मी मोठे निर्णय घेतले नाहीत, मी फक्त छोट्या सवयी बदलल्या. छोटी कथा जी तुमचे विचारच बदलेल. एका शिल्पकाराला विचारलं, तुम्ही इतकी सुंदर मूर्ती कशी तयार करता? तो हसला आणि म्हणाला, मी मूर्ती तयार करत नाही, मी फक्त रोज एक अनावश्यक दगडाचा तुकडा काढून टाकतो. मित्रांनो, आपलं आयुष्यही अगदी तसंच आहे. आपल्याला नवीन व्यक्ती बनायचं नसतं, फक्त आळस, टाळाटाळ, नकारात्मक विचार आणि वाईट सवयी एक एक करून दूर करायच्या असतात, आणि मग तुमच्यातील सर्वोत्तम व्यक्तिमत्व आपोआप बाहेर येतं. आज आपण अशा 10 सवयी जाणून घेतल्या, ज्या पुढील 30 दिवस प्रामाणिकपणे पाळल्या तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य एका दिवसात बदलणार नाही, पण तुम्ही आज बदललेल्या सवयी तुमचं उद्याचं भविष्य नक्कीच बदलू शकतात. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करणार नाही, तर मी कालपेक्षा आज थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करेन. कारण यश हे एका मोठ्या उडीचं नाव नाही, ते दररोज टाकलेल्या छोट्या सातत्यपूर्ण पावलाचं फळ आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्ही आजपासून कोणती सवय सुरू करणार आहेत ते कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा, कारण कदाचित ही एक सवय कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य बदलू शकते. लाईफ चेंजिंग समरी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण इथे तुम्हाला फक्त प्रेरणा नाही तर तुमचं आयुष्य अधिक चांगलं बनवणारे विचार मिळतात. मी पुन्हा भेटेन एका नवीन आणि आयुष्य बदलणाऱ्या विषयासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि लक्षात ठेवा, आजची एक चांगली सवय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. धन्यवाद.